चॅलेंजर ट्रॉफी एकदा जिंकणारा संघ होता आवाज 11 आणि त्या संघाचे सर्वेसर्वा या ठिकाणी बाळा मयेकर साहेब उपस्थित आहेत. त्याला विनंती आहे सर आपण व्यासपीठावरती या, त्याचबरोबर प्रायोजक देखील आहेत. सर आपलं स्वागत आहे, वेलकम. आणि आता 6-20 त्यांच्या समेत विनय गोवेकर पण आहेत. बहुत ही जबरदस्त मुकाबला बीच मैदान पर 41 रन स्कोर बोर्ड पर है. 6 गेंदों में 20 रन चाहिए. मजा आएगा, बिल्कुल मजा आएगा. पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर, स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी तैनात. बारिश बहुत तेज. कड़क बेहतरक बल्लेबाजी मैदान के अंदर. लॉन्ग ऑफ बॉडी लाइन के बाद 6 रन. शानदार बल्लेबाजी मंगेश वैती द्वारा. फ्रंट फुट पर इस गेंद को खेल दिया था बहुत ही खूबसूरती के साथ. देखिए टेनिस क्रिकेट .in पर क्या कमाल का स्ट्रोक खेला गया था. बल्ले के बीचों बीच दमदार बल्लेबाजी. इस बार भी हवा में राख के नीचे होती आग. मंगेश वैती दिखा रहे अपना स्वैग. गेंद तारामंडल में सिक्सर. व्हाट अ ब्रिलियंट बैटिंग बाय मंगेश वैती. ये शॉट देखे, एक बार देखे, बार बार देखे, 100 बार देखे, 1000 बार देखे. ये मंगेश वैती जिनकी तकनीक बहुत अच्छी है, वो तकनीक दे सकते हैं. बेसिक क्रिकेट जो बिलाल ने बल्लेबाजी की थी बहुत शानदार. गणेश ने बल्लेबाजी की थी, लाजवाब बल्लेबाजी करे मंगेश वैती. अब चक्कर 46 पर पहुंच चुके. अर्धशतक के बहुत करीब. स्कोर 53 रन बगैर किसी नुकसान के. आने वाली गेंदों की बात करें तो 4 गेंदों का खेल आना बाकी है. और अब जाकर ये 2 खिलाड़ी एक बार फिर देख सकते हैं. नवी मुंबई एक्सप्रेस पहुंच चुके हैं. आने वाला मैच भी बहुत इंपॉर्टेंट रहेगा. विकी आपका स्वागत है. ओहो हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी. क्या ये कैच हो जाएगा? नहीं हो जाएगा. टाळ्यांचा गजर, शिट्ट्याचा गजर, हजारोच्या संख्येने प्रेक्षक हजर आणि करतायत मंगेश वैतीसाठी टाळ्यांचा गजर. वाह वाह वाह, काय मंगेश वैती बॅटिंग करतोय मैदानावरती. आणि अशा रीतीनं मंगेश वैतीचं अर्धशतक पूर्ण झालं. मंगेश जरा बॅट वरती करा, बॅट वरती करा. त्याला बॅट वरती करावी लागेल. टाळ्यांचा गजर रत्नागिरी संघाकडनं होतोय, रत्नागिरीच्या चाहत्यांकडनं होतोय. तो या ठिकाणी बॅट वरती का करत नाही त्याचं कारण आहे, जास्त वरती करत नाही त्याचं कारण आहे कारण मॅच संपलेलं नाहीये, शर्यत संपलेलं नाहीये. धावा महत्वाच्याच आहेत, पण त्या धावांना अर्थ तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही जिंकाल. 59. अब 2 रनों की जरूरत है. गेंदों की बात करें तो 3 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. सुबह के समय में जो मंगेश ने नाश्ता किया था उस नाश्ते में मक्खन था, मक्खन खाया, मक्खन बल्लेबाजी कर रहे. इस बार ऑन साइड पर खेल दिया. बेहतरीन स्ट्रोक है, सिंगल मिलेगा. 2 गेंदों का खेल आना बाकी है. जीतने के लिए अब 1 रन की जरूरत है. टिपिकल मराठी मध्ये सांगतो, टिपिकल मराठी मध्ये मयूर वाघमारे मॅच अंगावर घ्यायची असते. मॅच अंगावरून घेऊन खेळायचं आणि मॅच अंगावरून घेऊन या ठिकाणी अंगावर घेतले. 6-20 शेवटच्या चेंडूवरती 1 धाव काढली आणि त्यानंतर आता काय घडले बघा, काय घडले बघा. मयूर वाघमारेचा एक व्हिडिओ आहे तो व्हायरल होतो, तो त्याचीही आठवण आपण काढणार आहोत. अर्थात त्याचाही या ठिकाणी उल्लेख होणार आहे. पूर्ण मैदान बघा, 2 चेंडू एका धाब्याची आवश्यकता. व्हाट अ ब्रिलियंट बॅटिंग बाय मंगेश वैती. कलाई के साथ मोड़ दिया ऑन साइड पर. जब जब किया तूने अपने काबिलियत पर विश्वास, तब तब मंगेश तूने रचा नया इतिहास. अब ये सेलिब्रेशन करेंगे 50 रन पूरे के और अब जाकर सेलिब्रेशन का ये अवसर है. खुशी का कोई ठिकाना. मंगेश वैती एक्सीलेंट बैटिंग और नॉट आउट. ये रन पूरे किए. नॉट आउट जिंदाबाद मंगेश वैती. तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, मंगेश वैतीची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. जोरदार टाळ्यांचा गजर. मंगेश टाळ्यांचा गजर होतोय. बॅट आकाशामध्ये येऊ द्या. ओ हो आज आपके लिए ये लाइन है. मंगेश बल्ला थोड़ा ऊपर ऊपर कीजिए. मंगेश भाई बल्ला ऊपर कीजिए, बल्ला ऊपर कीजिए. एक बार फिर कमाल का ये मुकाबला. ऐसे रखिए, ऐसे रखिए. बहुत ही शानदार बल्लेबाजी.
रहा की बाधा को सफलता के सीढ़ी बनाने वाले खिलाड़ी को चैंपियन कहते हैं। हारी हुई बाजी जीतने वाले खिलाड़ी को कहते हैं जो जीता वही सिकंदर। आज सिकंदर बन गए हैं हुनरबाज खिलाड़ी मंगेश वैती। मंगेश वैती कांग्रेचुलेशन। ये विनिंग स्ट्रोक के बारे में चर्चा होगी, लेकिन इससे पहले एफर्टलेस बल्लेबाजी देखें किस तरह से मुकाबला आपने बनाया था। लाजवाब बल्लेबाजी की और मैककिनन स्टोक मैदान के चारों ओर बल्लेबाजी करना पसंद करते हैं। ये इनकी क्षमता है, ये इनकी ताकत है, ये एक बार गेम चेंजर है मंगेश वैती। कांग्रेचुलेशन। 7 छक्के और 1 चौका इनके बल्ले से मंगेश वैती ने भी इतिहास रचा। कल वायरल हुए थे विनय गोवेकर, आज वायरल हो जाएंगे मंगेश वैती। मंदार जोशी, आपल्याला विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। आणि आता झालेला पैसा वसूल मॅच, नेत्रदीपक बॅटिंग, विजयाचा शिल्पकार ठरतो आहे माहुलचा सितारा मंगेश वैती। तडाखेबंद बॅटिंग, मॅन इन फॉर्म मंगेश वैतीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर। मंगेश वैती या सामन्याचा विजयाचा शिल्पकार ठरतो आहे। आउटस्टँडिंग बॅटिंग, दिग्गज खेळाडू आज या ठिकाणी दाखल झालेत। प्रथमेश ठाकरे, विश्वनाथ जाधव, त्याचबरोबर आपण या ठिकाणी मंगेश वैतीचा खेळ देखील जबरदस्त पाहिला। मंगेश वैती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता यायचं आहे। पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, आज तिकडे तिकडे मंगेशच दिसतोय। गेल्या वर्षी म्हणजे तिसऱ्या पर्वामध्ये देखील अर्धशतक झळकावलं गेलं होतं। नॉनस्टार चषकामध्ये नॉनस्टॉप बॅटिंग करत शतक, म्हणजे एकूण स्पर्धेमध्ये सतत शतक आलं होतं। इथे देखील आपण बघितलं म्हणजे कॉन्ट्रीब्युशन करत शतक आलं होतं। खूप चांगल्या इनिंग पेश केल्या आहेत। तर पुन्हा एकदा तोच प्रश्न मी मंगेशला विचारला, तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊया। मंगेश वैती आउटस्टँडिंग बॅटिंग, आणि हे बघा 7 षटकार त्याच्या बॅटमध्ये आले। एक कणकणी चौकार सरळ बॅटनं, पहिला चेंडू त्याने हुक केला होता तो, त्यानंतर आपण अप्पर कटचा फटका पाहिला होता, पुलचा फटका पाहिला होता, चेंडू लॉफ्ट केला गेला होता। हे सगळे फटके त्याच्या बॅटमध्ये आले होते। बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए, एफर्टलेस बल्लेबाजी करते हुए सबका दिल जीत लिया। और तीसरे संस्करण में अर्धशतक आया था मंगेश वैती का, चौथे संस्करण में अर्धशतक आ गया है और अपने एक बार फिर कंधों पर लिया। आखिरी गेंद पर वो सिंगल लिया, तब मुझे एक बार फिर लग रहा था ये जो खिलाड़ी हैं मैच जीता के आएंगे, और बहुत बढ़िया तरीके से कंधों पे लिया। और उसके बाद में रन जो थे बिल्कुल 6 गेंदों में 20 आपने पूरे किए। तो मैन ऑफ द मैच के हमारे स्पॉन्सर है यॉर्स का स्पोर्ट, थैंक यू सो मच। उसके बाद में एसके स्पोर्ट, थैंक यू सो मच। ट्रिपल एस, थैंक यू सो मच। और हमारे जो ये किट दिख रहा है ना, किट थोड़ा अलग है, जो आइकॉन खिलाड़ी इनके लिए जो किट दिया गया है MH46, थैंक यू सो मच। मंगेश, सकाळी नाश्ता केला होता का, आणि जर नाश्ता केला असेल तर त्या नाश्त्यामध्ये काय खाल्लं होतं? सर्वप्रथम मी रत्नागिरीवाल्यांना थँक्यू म्हणतो की एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनायझर आणि हर वर्षी नवीन करणं, सोनम मॅडम, गिरीश आणि सर्व रत्नागिरीकरांनी खूप छान ऑर्गनायझर केलं। आणि नाश्त्याला मी काय खाल्लं नाही, कारण की लास्ट आमची ट्रेन 2 वाजता आली, म्हणून मग झोपूनच डायरेक्ट इकडे आलो खेळायला। पण तू नाश्त्यामध्ये कधी जेव्हा घरी असतो तेव्हा मक्खन म्हणजे दही खातोस का? दही ना, फिश खातो, म्हणजे मच्छी खातो जास्त। फिश म्हणजे तू फिनिश करण्याकरता खातो। मी दही का म्हणालो, त्याचं कारण होतं तुझी जी बॅटिंग आहे ना
ती बघण्याकरता खूप मजा येते. एफर्टलेस बॅटिंग असते. मग त्याचे पुलचे फटके, हुकचे फटके, लॉप करत असताना कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कट, हे सगळे अप्पर कट, हे जे फटके बघताना फारसं असं वाटत नाही. म्हणजे जो ड्रायव्हर असतो, 2 प्रकारचे ड्रायव्हर असतात. एक ड्रायव्हर असा असतो की जो गेअर टाकताना तोही हलतो, गाडी हलते आणि माणूस पण हलतो. एक ड्रायव्हर असा असतो, तो गेअर टाकताना म्हणजे इतका सहज तो टाकतो ना, गाडी हलत नाही आणि ती सहजता आज तुझ्या बॅटिंगमध्ये मला बघायला मिळाली. हो नक्कीच एक्सपिरियन्स मी हमेशा स्वतःला 1 तास देतो मी कारण की 1-2 महिने थोडा फिटनेसच्या बाहेर होतो आणि मी स्वतःला ओळखलं की नाही आपण कुठेतरी बाहेर चाललो आहेत, स्वतःला 1 तास देणं गरजेचं आहे आणि फिटनेस करणं गरजेचं आहे. आज तेच मी आणि माझा मित्र किरण आम्ही खूप सायकलिंग करतो ऑलवेज 1-1, 2-2, 3-3 तास सायकलिंग करतो आणि हा फिटनेसचाच हे आहे. कारण की तुम्ही डायरेक्ट येऊन क्रिकेट खेळू नाही शकत, तुम्हाला थोडं स्वतःशी बोलावं लागेल, चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळावं लागेल, क्रिकेटला ओळखावं लागेल, तरच तुम्ही चांगलं प्रूव्ह करू शकता स्वतःला. एक म्हण आहे, आलिया राणी घेतली शिंगावर, 6 चेंडू 20, 7 चेंडू 21, 1 धाव काढली गेली. तोच एक प्लॅन होता की मॅच अंगावरती घ्यायची होती. हो ॲक्च्युली प्लॅन माझा तो पण होता आणि 6चा पण प्लॅन होता. कारण की मॅच जेवढी जवळ जाईल, कारण की कसं आहे तुम्हाला 6 बॉल भेटणार तर 7 बॉलमध्ये 20 हवे होते, तर मला लागलात की माझी मॅच 15-14वर येणार. तर मला माझा समोरचा पार्टनर पण चांगला खेळत होता, असं नाही त्याच्या इनसाईड आऊट थोडं लागले, पण मला लास्ट ओव्हरला 2च क्लिक करायचे होते, पण नाही झालं. चांगला सिंगल आला आणि मी स्वतः जबाबदारी घेतली कारण की मला चांगला एक्सपिरियन्स आहे आणि थोडं जरा मेंटॅलिटीनी स्ट्रॉंग खेळ म्हणून जिंकलो मॅच. एक शेवटचा प्रश्न विचारणार आहे. आत्तापर्यंत अनेक अर्धशतकं तडकावलेले आहेत, पण बेस 50चा जर विचार केला तर हे सांगशील की कुठे आणखीन कुठल्या मैदानावरती आलंय? खूप कन्फ्यूज केलं, पण मॅच विनिंग परफॉर्मन्स हा रत्नागिरीचंच मी म्हणेन की खूप पॉझिटिव्हिटीने चांगलं झालं. असंच पुढे होऊ दे. थँक्यू सर. रत्नागिरीच्या प्रेक्षकांबद्दल काय सांगशील? हो खूप असंच प्रेम करत राहा. मंगेश, हमारे पास खिलाड़ी बहुत है, 1000 है, 2000 है, हमें एक बार फिर वो खिलाड़ी नहीं चाहिए, हमें गेम चेंजर खिलाड़ी चाहिए. तो ये मंगेश भाई गेम चेंजर खिलाड़ी है, बहुत ही शानदार प्रदर्शन